हे असं का आता विचारायची वेळ आलेली आहे. खरं तर दिव्यांगांनी स्वतःच्या हक्कासाठी उभं राहायची वेळ आलेली आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला GR निघतात, परिपत्रक निघतात, पण त्याचं पालन खाली का होत नाही, किंवा प्रत्येक वेळेलाच दिव्यांगांच्याकडूनच GR असेल किंवा परिपत्रक असेल हे का मागितलं जातंय. तुम्ही जे काम करताय, तुम्ही ज्या खुर्चीवरती बसलेला आहात, तुम्ही ज्या पदावरती काम करताय, तर तुमच्याकडे अभ्यास पाहिजे की नको त्याचा. तुम्ही ज्या कामासाठी बसलेला आहात तर त्याचा तुम्हाला अभ्यास पाहिजे की नको, त्याची माहिती पाहिजे की नको, नवीन नियम काय आहेत, नवीन नियम आलेले आहेत की नाही आलेत याची माहिती तुम्हाला पाहिजे की नको पाहिजे. नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोलानुभवाच या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. बघा, दिव्यांगांना सक्षम बनवण्यासाठी किंवा दिव्यांगांच्या फायद्याचे किंवा दिव्यांगांना फायदे होतील किंवा दिव्यांगांना सहज सोपे होतील असे नियम बनवण्याचं काम सरकार करतंय. हळूहळू, मी काय म्हणत नाही की सगळे एकदमच करतंय असं नाही, मुळीच नाही, पण करतंय, थोडं थोडे तर का ना करतंय, पण त्याचे पालन खाली होतंय की नाही होतंय हे बघण्याची जबाबदारी कोणाची आहे. कारण परिपत्रक तर दररोज निघतात, GR तर दररोज निघतात, पण त्या GRचं कितपत पालन होतंय. म्हणजे आता बघा, जानेवारी 2026 पासून ते मे 2026 पर्यंत अन्न पुरवठा विभागाचे GR जवळपास 2 ते 3 निघाले की नाही निघाले. तुम्हाला पण माहित असेल, प्रत्येकाने वाचले पण असतील ते, मग ते कर्मचारी पण असतील ते वाचले असतील आणि आमचे दिव्यांग बांधव सुद्धा वाचले असतील, याच्यात दुमत नाहीये. पण ज्या वेळेला आम्ही अंत्योदयचा लाभ घेण्यासाठी किंवा आमचं धान्य चालू राहू द्या, अंत्योदयचं धान्य चालू करून घ्यायसाठी जरी जातो आम्ही तिथं अन्न पुरवठा विभागामध्ये, त्यावेळेला आम्हाला काय सांगितलं जातं, जर तू कुटुंब प्रमुख असशील, आता मी दिव्यांग आहे, जर मी कुटुंब प्रमुख असेल तरच तुला ते अंत्योदयचं कार्ड मिळेल. जर तुझं लग्न झालं असेल, तुला 2 मुलं असेल किंवा तुझं कुटुंब 4 जणांचं असेल, 4 पेक्षा जास्त जणांचं असेल तरच मिळेल, असं काही जिल्ह्यांमध्ये सांगितलं जातं. काही जिल्ह्यांमध्ये सांगितलं असतं तुमचं 3 जणांचं कुटुंब पाहिजे, काही ठिकाणी सांगितलं जातं की तुमचे 4 चाकी आहे, काही ठिकाणी सांगितलं जातं हे सांगितलं जातं ते सांगितलं जातं. हे सांगून आम्हाला फक्त बाजूला करण्याचं काम का केलं जातं. नियम तुम्ही काढतात ना, सरसकट सगळ्या दिव्यांगांना लाभ मिळाला पाहिजे, प्रत्येक दिव्यांगाला अधिकार आहे, प्रत्येक दिव्यांगाला प्रत्येक त्याचा अधिकार आहे, हे तुम्हीच सांगताय सरकार म्हणून म्हणा, किंवा ते जे काय आज मंत्री महोदय असतील किंवा दिव्यांग सचिव असतील किंवा अन्य कोणीही असेल, तर ते माहिती देतात किंवा नियम बदलतात, नियम चालू करतात. मग ते नियम चालू झालेले नियम खाली का तळागाळातल्या शेवटच्या दिव्यांगापर्यंत ते नियम लागू होत नाहीत. माझा हा प्रश्न अतुल सावे सरांना आहे. म्हणजे उदाहरण देतो, आता मी कुटुंब प्रमुख नाही आहे, रेशन कार्ड आमच्या घरचं, आमच्या घरात 4 जण राहतात, मी, माझी आई, माझे वडील आणि माझी बहीण, असं 4 जण राहतात. मग आईच्या नावावर रेशन कार्ड आहे, पण मी ज्या वेळेला अंत्योदय रेशन कार्ड मागणी करायला जातो तिथं, माझे वडील शेतकरी आहेत, तर मी ज्या वेळेला अंत्योदयचं रेशन कार्ड मागायला जातो तिथं किंवा रेशन कार्डसाठी ऍप्लिकेशन करायला जातो, तर पहिलं उत्तर दिलं जातं कोटा शिल्लक नाही आहे म्हणून, दुसरं उत्तर दिलं जातं तू कुटुंब प्रमुख नाही आहेस म्हणून, तिसरं म्हटलं जातं की तुझे वडील किंवा तुझी आई दिव्यांग नाही आहेत म्हणून सांगितलं जातं, चौथं सांगितलं जातं कारण म्हणजे ह्या सगळ्या कारणातनं ह्या सगळे रिझन्स आम्ही ज्यावेळेला पार करून जातो किंवा एकाला एक आणि एकाला एक रिझन दिलं जातं, परत नंतर दिलं जातं की तुझं 50,000च्यातलं उत्पन्न दाखला किंवा 21,000चा उत्पन्न दाखला पाहिजे म्हणून हे दिलं जातं, परत कोटा नाहीच म्हणून सांगितलं जातं, परत 12 अंकीच नाही म्हणून सांगितलं जातं. अशा कित्येक गोष्टी फक्त तोंडावरती सांगितल्या जातात. मग ज्या वेळेला तुम्ही निर्णय काढतात, आता सांगितलेलंच आहे बघा, म्हणजे नियम आहेत, आता नियम सांगतो, म्हणजे हे आम्हाला कारणं दिली जातात. कोण कारणं देतात? हे अन्न पुरवठा अधिकारी असतील किंवा नायक तहसीलदार असतील किंवा तहसीलदार कार्यालयामधले जे काही अन्न पुरवठा विभागाचे कर्मचारी किंवा रेशन कार्डवरती जे काम करतात, तर ते देतात रिझनचे. पण दिव्यांग जर दारिद्र्यरेषेखालील असेल, म्हणजे दारिद्र्यरेषेखालील म्हणजे काय, दिव्यांगाची जर इन्कमच सोर्स नसेल काय, तर काय नियम सांगतात, किंवा दिव्यांगाच्या कुटुंबात रेशन कार्ड असेल तर काय नियम सांगतात, दिव्यांग कुटुंब प्रमुख नसेल तर काय नियम सांगतं, दिव्यांगाचं लग्न झालं नसेल तर काय नियम सांगतात. हे सगळे नियम असतापैकी तुम्ही त्याचं पालन का करत नाही, सोयीस्कर चोरवाटा का शोधल्या जातात. माझा हा प्रश्न आहे सरकारला, त्या अधिकाऱ्यांना, प्रत्येक अधिकाऱ्याला माझा प्रश्न आहे हा, की हा असं का होतंय. कारण आता तुम्हाला नियम सांगायची जबाबदारी आमची आलेली आहे असं वाटते मला. आता तुम्हाला नियम आता दाखवायची पाळी आलेली आहे, किंवा तुम्हाला आता नियम तुम्हाला माहीत नाहीत ते पाठांतर तुमचं करून घेण्याची पाळी आलेली काय असं वाटतं आता. कारण बघा, 2026 मध्येच नियम निघालेले आहेत,
2026 मध्येच नियम निघालेले आहेत. जर एका कुटुंबात रेशन कार्ड असेल आणि त्याला धान्य मिळत नसेल, त्या रेशन कार्डवरती धान्य मिळत नसेल, तर पहिलं सांगितलंय त्या कुटुंबात जर दिव्यांग व्यक्ती असेल तर त्याला वेगळं रेशन कार्ड काढून द्यायचं. पण आम्ही ज्याला वेगळं रेशन कार्ड मागायला जातो त्याला आम्हाला काय सांगितलं जातं, तिथं जे अन्नपुरवठा विभागामध्ये किंवा रेशन कार्डच्या दुकानामध्ये आम्हाला काय सांगितलं जातं किंवा त्या ऑफिसमध्ये काय सांगितलं जातं, तुझं लग्न झालेलं नाहीये, तुला एकट्याला रेशन कार्ड देऊ शकत नाही, नियमात बसत नाही. पण वरूनच नियम आलेले आहेत ना, तरी पण आम्हाला ते नाकारलं जातं. दुसरी गोष्ट, माझं लग्न झालेलं आहे पण माझ्या आई वडिलांच्या सोबत मी एकटा राहतो किंवा माझ्या आई वडिलांना मी एकुलता एक आहे, तरी पण मला ते रेशन कार्ड वेगळं नाकारलं जातं. का तर तुझे आई वडील सक्षम आहेत किंवा आई वडील नोकरी करतात किंवा आई वडिलांची शेती आहे म्हणून आम्हाला रेशन कार्ड नाकारलं जातं. पण माझ्या आई वडिलांची शेती जास्त असेल किंवा इन्कम थोडं जास्त आहे म्हणून त्यांना धान्य मिळत नाही किंवा त्यांच्याकडे 4 चाकी आहे म्हणून त्यांना धान्य मिळत नाही, म्हणून त्यांना मिळत नाही म्हणून मलाही वंचित ठेवलं जातं. हे दुसरं कारण. म्हणजे नियम सांगतात की जर त्याला धान्य मिळत नसेल, त्याच्या कुटुंबाला धान्य मिळत नसेल, तो दिव्यांग असून, तर त्याला वेगळं रेशन कार्ड देण्याची काय उपाययोजना सगळ्या केलेल्या आहेत सरकारने, पण ते आम्हाला दिले जात नाही. तर हे असं का? ज्याला तुम्ही नियम आम्हाला लावता, म्हणजे अधिकारी नियम लावतात, वरून तर नियम वेगळे आहेत आणि खाली नियम वेगळे लावले जातात. आता सरकारने तर सरळ सांगितलंय की जो 2,500 रुपये पेन्शन किंवा जो संजय गांधी पेन्शनचा हकदार आहे किंवा ज्याला पेन्शन लागू आहे त्याला प्रत्येकाला दारिद्र्य रेषेखालील किंवा अंत्योदयचा लाभ घेणं हे मस्ट आहे, म्हणजे त्याला मिळणं गरजेचं आहे, त्याला दिलं पाहिजे. मग तो दिव्यांग असू दे किंवा विधवा महिला असू देत किंवा वृद्धकाळचे असू देत किंवा अनाथ असू देत, या सगळ्यांना ते देण्याचं गरज किंवा त्यांना ती द्या म्हणून सांगण्यात आलेलं आहे. कोटा नाही असं होऊ शकत नाही, कारण कित्येक रेशन कार्ड आता बंद झालेले आहेत, कित्येक जणांचे धान्य आता बंद झालेले आहेत. बरोबर आहे. आता बघा तुम्ही, वरून तर नियम आलेले आहेत. आता हे सगळं झालं गोष्ट म्हणजे का दिलं जात नाही हे. आता कसं अन्याय केला जातो बघा. आता मी दिव्यांग आहे, नियम तर वरून आहेत ना, दिव्यांग असेल तर रेशन चालू राहिलं पाहिजे. आता मी ज्या वेळेला दिव्यांग आहे, माझ्या वडिलांच्याकडे 4 चाकी आहे, पण आता माझं या महिन्यापासून राशनच बंद झालेलं आहे. जून महिन्यापासून माझं राशन बंद केलं. असे कित्येक दिव्यांग देऊ तुम्हाला ज्यांचं राशन 4 चाकी आहे म्हणून बंद झालेलं आहे, त्यांच्या घरातले 4 चाकी आहेत म्हणून बंद झालेले आहे. मग ज्या वेळेला तुम्ही मला सांगा, आता 4 चाकी आहे म्हणून वरून बंद झालं रेशन आमचं, बरोबर आहे, पण आमचं तुम्ही दिव्यांगाची तिथं माहितीच घेतलेली नाही. दिव्यांगाचा ऑप्शन किंवा या कुटुंबामध्ये एक दिव्यांग व्यक्ती राहतोय म्हणून तिथं कुटुंबाचं तिथं जे ऑप्शन आहे तर ते सिलेक्ट केलेलं नाही आहे किंवा ते कुटुंब ते भरलेलंच नाही आहे किंवा त्या रेशन कार्डवरती दिव्यांग आहे म्हणून असा उल्लेखच नाही आहे. त्या रेशन कार्डमध्ये एखादा व्यक्ती दिव्यांग व्यक्ती राहते किंवा या रेशन कार्डवरती एक दिव्यांग व्यक्ती आहे म्हणून असं उल्लेखच नसेल तर ते वरून बंद होणारच आमचं रेशन. का नाही होणार? होणारच ना बंद रेशन आमचं. तर ह्या गोष्टी आहेत. आता बघा, तुम्ही ज्याला आम्ही अंत्योदयचा लाभ मागायला जातो त्याला तुम्ही म्हणता कुटुंब प्रमुख पाहिजे, तुमच्या नावावरती 4 चाकी नको किंवा तुम्हाला तुमच्या कुटुंबाची संख्या 4च्या किंवा 3च्या वरती संख्या पाहिजे, असं सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. पण ज्या वेळेला बंद करायची पाळी येते, आता मला सांगा, माझ्या आईच्या नावावरती रेशन कार्ड आहे, मग माझ्या वडिलांच्या नावावरती 4 चाकी आहे, पण मी दिव्यांग आहे, माझ्या नावावरती काही एक गाडी नाही, साधं एक सायकल सुद्धा नाही. मग रेशन का बंद करायची गरज होती? जर नियम इकडे पाळले जातात अधिकाऱ्यांच्याकडून, कर्मचाऱ्यांच्याकडून, तर मग इकडे का पाळले जात नाहीत? म्हणजे चालू करायच्या वेळेला आम्हाला जर एखादी योजना लाभ देताना तुम्ही प्रत्येक काटेकोर नियम बघितला जातो, तर मग योजना बंद करताना का ते नियम बघितले जात नाहीत, असा माझा विषय आहे तो. कारण ज्याला योजना बंद करताना कुटुंबातला विचार केला तुम्ही, पण योजना चालू करत असताना का बाकीच्या गोष्टींचा विचार केला जातोय? का ते दिलं जात नाही? कुटुंब प्रमुख नाही, अशा क्षुल्लक कारण देऊन का आम्हाला हे वंचित ठेवलं जातंय? आणि आता तुम्हाला सगळ्यांना सांगतो, सगळ्यांना नम्रतेची विनंती करतो, तुम्ही जरी एकटे असाल, दिव्यांग घरचे एकटे असाल, तुमच्या आई वडिलांना किंवा तुमच्या रेशन कार्डवरती धान्य मिळत नसेल, तर तुम्हाला नियम आहे की वेगळं रेशन चालू करून देण्याचं. वेगळं मग पहिलं साधं तुम्हाला रेशन कार्ड चालू होणार, साधं धान्य 3 किलो आणि 2 किलो मिळायला चालू होणार, पण नंतर तुम्ही अंत्योदयसाठी लाभ मिळवू शकता, अंत्योदयचा लाभ मिळवू शकता. अंत्योदयचं जे काही 35 किलो धान्य आहे तर ते मिळालं नाही तर चालेल. पण माझी अतुल सावे सरांना विनंती आहे, अतुल सावे सर असतील किंवा अन्नपुरवठा मंत्री असतील छगन भुजबळजी यांना विनंती आहे की दिव्यांगांना त्या धान्य 35 किलो द्यायचं राहू दे, पण निदान त्या अंत्योदयमध्ये तर सामील करून घ्या. कारण त्या अंत्योदयमध्ये जर सामील असेल तो दारिद्र्य रेषेखालील असेल तर त्याला बाकीच्या योजना घेताना त्याला प्रेफरन्स पहिला दिला जाऊ शकतो किंवा बाकीच्या योजना घेताना त्याला वंचित ठेवलं जाऊ शकत नाही, कारण त्याचं भगवं रेशन कार्ड असेल किंवा पांढरं रेशन कार्ड असेल म्हणून त्याला वंचित ठेवलं जाणार नाही. हेच माझं म्हणणं होतं. मी मागे पण किती वेळा बोललेलो आहे की
दिव्यांगांना रेशन कार्ड हे दारिद्र्य रेषेखालील किंवा अंत्योदयमध्येच दिलं पाहिजे, कारण दिव्यांगांच्यावरती होणारा अन्याय बघता आता आपण सध्या किती होतोय, दिव्यांगांना त्रास किती होतोय, दिव्यांगांना अडचणी किती होतात, दिव्यांगांना एका एका कागदासाठी किती भटकावं लागतंय. दिव्यांगांना असं उत्पन्न दाखला जरी काढायचा असेल तरी सुद्धा ते तलाठी असेल किंवा ते तहसीलदार असतील ते किती त्रास देतात किंवा किती काय गोष्टी सहज सोप्या करून देतात हे सगळ्या जग जाहीर आहे किंवा सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. त्याच्यामुळे माझी अतुल सावे सरांना किंवा बाकीच्यांना सगळ्यांना विनंती होती, सर्वे करा तुम्ही की खाली तुम्ही जे GR वरती काढताय, जे प्रेस नोट काढताय, तुम्ही जे GR काढताय तर त्याची अंमलबजावणी, त्याचं पालन किती होतंय, त्याच्या त्या योजनेखालील किंवा ते नियोजन, ते जी योजना आणलेली आहे, ते परिपत्रक काढलेलं आहे, ते GR काढलेलं आहे, तर त्याचं पालन किंवा त्या GRचं पालन म्हणा किंवा त्या GRच्या अंडर किती लोकांना त्याचा लाभ देण्यात आलेला आहे ते वर्षाकाठी किंवा 3 महिन्याला 6 महिन्याला निदान बघितलं जावं, त्याचा अहवाल आला पाहिजे. आता सगळं ऑनलाईन झालेलं आहे, एका क्लिकवरती सगळ्या गोष्टी मिळतात, एका क्लिकवरती सगळ्या गोष्टी सापडतात, तर त्या गोष्टी बघितल्या पाहिजे. कारण काय होतंय, नाहक दिव्यांगांना त्रास देण्याचा काम हे कर्मचारी करतायत, हे अधिकारी करतायत. मला कुणालाही दोष द्यायचा नाही. तुम्ही जर काम चांगलं केलं तर तुम्हाला चांगलं म्हणेन आम्ही, पण तुम्ही जर कामच चांगलं करत नसाल, तुम्ही जर अन्यायच करत असाल, तुमच्या घरचं देत असल्यागत जर करत असाल, तुमचं घरचं देत असाल, तर असं वाटत असेल तुम्हाला, तर हे खरंच चुकीची गोष्ट आहे. तुमच्या घरचं देत नाही, आमच्या हक्काचं, आमच्या अधिकाराचं, आमच्या वाटणीचं जे आहे ते आम्ही मागतोय. आम्ही इतरांची वाटणी, इतरांचे हिस्से आम्ही मागत नाही आहोत. तर दिव्यांगांना हीच गोष्ट होती की दिव्यांगांना, एकटा जरी दिव्यांग असेल किंवा नवरा बायको असतील, त्यांना मुलांची अट नाही आहे. मुलं किती आता सरकार सांगतंय, सरकार कधीच म्हटलेलं नाहीये की तुम्हाला इतकेच मुलं असली पाहिजेत, इतकेच मुली असली पाहिजेत किंवा इतकंच मुलं पाहिजेत, तुम्ही जन्माला मुलं घातलीच पाहिजेत, नाही घातली पाहिजेत, हे कधीच म्हटलेलं नाहीये. लग्न केलं पाहिजे. अरे तर नॉर्मल लोकांची लग्न होईना तर दिव्यांगांची लग्न काय होणार आहे? दिव्यांग तुम्हाला आता तुमचं लग्न झालं नाही म्हणून अंत्योदयचा लाभ आकारला जातो, तुम्ही तुमचं लग्न झालं नाही म्हणून तुम्हाला रेशन कार्ड आकारला जातं. अरे बरं चला, आता आमच्या आई वडिलांच्या रेशन कार्डवरती आमचं नाव आहे, पण आमच्या आई वडील आम्हाला जर सांभाळतच नसतील तर आम्ही काय करायचं? आमच्या आई वडिलांनी आमची जबाबदारी ढकलून दिली असेल, आम्ही जर आई वडिलांच्या पेक्षा बाजूला राहत असेल किंवा आई वडिलांसोबत राहतच नसेल तर काय करायचं आम्ही? मग आम्ही कसं जगायचं? मग आमचं जगणं ते 250 रुपयेवरती होतं का? कारण आता बघताय तुम्ही गव्हाचे तांदळाचे भाव किती वाढलेले आहेत, ते ही महागाई बघताय तुम्ही. मग त्या ह्याच्यामध्ये आम्ही कसं जगायचं हे तुम्ही सांगा आम्हाला आता. मग कारण सगळ्याच गोष्टींचा जर विचार केला तर सगळ्या गोष्टींचा विचार केला की आर्थिक नाड्या येतात शेवटी किंवा आर्थिक बजेटवरतीच येऊन थांबतं सगळं. त्याच्यामुळे अतुल सावे सर, तुम्ही ज्या योजना आणताय, जे परिपत्रक काढताय, तर त्याचं तळागाळापर्यंत किती हे होतंय ते बघितलं पाहिजे तुम्ही. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो, काही जिल्ह्यांमध्ये ते नियम लावतात तर ते नियम नाही आहेत, कुठलेच नियम नाही आहेत आपल्याला. म्हणजे उत्पन्न दाखल्याची अट नाही आहे आपल्याला, परत कुटुंब प्रमुख आपण असलेल्याची अट नाही आहे, किंवा आपल्याला भाऊ बहीण पाहिजे अशी अट नाही आहे, किंवा आपल्याला आई वडिलांच्या पासून आपलं वेगळे रेशन कार्ड करता येत नाही असंही नियम नाही आहे. करता येतं, लक्षात घ्या. आई वडिलांना जर रेशन मिळत नसेल तर आपलं एकट्याचं रेशन कार्ड वेगळं मिळतं, मिळवून देता येतं. मग ती लेडीज असो किंवा जेंट्स असो, ते काढता येतं, काढायला आलं पाहिजे. तसे नियम आहेत, लक्षात घ्या. ते नियम जर त्यांना माहित नसतील तर त्या अधिकाऱ्यांना सांगायचं की तुम्ही नियमाची माहिती करून घ्या, तुम्ही तुमच्या वरच्या अधिकाऱ्यांना विचारा, तुम्ही तुमच्या अभ्यास जरा करून या उद्या म्हणून सांगायचं त्यांना. कारण अन्याय तुम्हाला माहित नसल्यामुळे आमच्यावरती अन्याय करायचं नाही. तुमच्याकडे जर 100% माहिती असेल तरच आमच्यावरती तुम्ही बोलू शकताय किंवा आम्हाला चुकीचं ठरवू शकताय. जर तुम्हालाच माहित नसेल तर आम्हाला तुम्ही चुकीचं ठरवू शकत नाही. या गोष्टी होत्यात. काही अडचण आली तर 7498018385 या नंबरवरती फोन करा. आपण सगळ्या अडचणी सोडवून देण्याचा प्रयत्न नक्की करूया. तुम्हाला जितकं आपल्याला शक्य आहे तर तितकं गोष्टी आपण सोप्या करून देण्याचा प्रयत्न नक्की करतोय आपण. तर आता हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.